नमस्कार। लोकसभेनंतर आता संपूर्ण राज्याचं लक्ष आगामी विधानसभा निवडणुकीकडे लागलं आहे। येत्या काही दिवसात निवडणूक आयोग राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा देखील करणार आहे। त्यामुळे आतापासून महायुती आणि महाविकास आघाडीकडून निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे। यातच एक मोठी बातमी समोर येत आहे। या बातमीनुसार महाविकास आघाडीची 20 ऑगस्ट रोजी निवडणुकीच्या संदर्भात एक महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता आहे। या बैठकीमध्ये जागा वाटपाबाबत तसेच मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय होण्याची शक्यता असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे। महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी याबाबत माहिती देत सांगितले की 20 ऑगस्ट रोजी राजीव गांधी यांची जयंती आहे। त्याच दिवशी लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे मुंबईत येणार आहे आणि आगामी विधानसभा निवडणुकीबाबत महाविकास आघाडीतील नेत्यांसोबत चर्चा करणार आहे। या बैठकीमध्ये विधानसभा निवडणूक आणि मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा होईल अशी माहिती महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी दिली आहे। या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। त्याचप्रमाणे लोकसभा निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढवली होती, त्याचप्रमाणे विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढवणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। समोर आलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर 2024 मध्ये राज्यातील 288 विधानसभा जागांसाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आतापासून सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे। लोकसभा निवडणुकीत देखील महाविकास आघाडीने चांगली कामगिरी केल्याने विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी राज्यात सरकार स्थापन करणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे।